Hello students. Now let us start with the molecular orbital energy level diagram of nitric oxide, that is NO molecule. Now as we know that when nitrogen having 7 electrons combines with the oxygen having 8 electrons, it forms NO molecule with a 15 electrons. sorry 15 electrons there in the molecule. Now the NO is a heteronuclear diatomic molecule. NO काय आहे? It is heteronuclear diatomic molecule because nitrogen and oxygen are the atoms from the different elements. हे दोघी वेगवेगळे एलिमेंट आहे. Now let us see the electronic configuration. त्यामुळे काय असेल, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी देखील काय आहे, वेगवेगळी आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजनची. आता नायट्रोजन हॅव्हिंग 7 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, 1s2, 2s2, 2px1, 2py1 अँड 2pz1. अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं काय, 1s2, 2s2, 2px2, 2py1 अँड 2pz1. आता याच्यामध्ये काय होईल, मग या दोघे ॲटम्सच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं काय होईल, देर इज अ लिनियर कॉम्बिनेशन. हे लिनियर कॉम्बिनेशन होईल. लिनियर कॉम्बिनेशन LCAO ज्याला आपण म्हणतो, हे लिनियर कॉम्बिनेशन कोणाकोणाचं होईल, याच्यामध्ये 1s ऑर्बिटल आणि 1s दोघांचं जे आहे कम्प्लिटली भरलेलं आहे पहिलं ऑर्बिटल, दॅट्स वाय इट डज नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग. त्यामुळे कोणाकोणामध्ये होईल, मग 2s ऑर्बिटल आणि 2px, 2py अँड 2pz जे ऑर्बिटल्स आहेत नायट्रोजनचे, 2s, 2px, 2py अँड 2pz जे ऑर्बिटल आहेत नायट्रोजनचे, they are get combined with a corresponding orbitals of the oxygen, म्हणजे 2s, 2px, 2py आणि 2pz, 2s, 2s आणि px मध्ये होईल. त्यानंतर मग आपल्याला काय होतील, मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. 2s ऑर्बिटल, त्यामुळे सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, सिग्मा 2px, सिग्मा स्टार 2px, पाय 2py, पाय स्टार 2py, पाय 2pz आणि पाय स्टार 2pz हे आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 अधिक 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होऊन 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आपल्याला तयार होतील. अशा प्रकारे हे लिनियर कॉम्बिनेशन ॲटॉमिक ऑर्बिटलचं होईल. आणि ते लिनियर कॉम्बिनेशन इथं दाखवलेलं आहे बघा. एस ऑर्बिटल नायट्रोजनचं एस बरोबर कंबाईन होईल सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, 2px बरोबर सिग्मा 2px, सिग्मा स्टार 2px, 2py बरोबर पाय 2py, पाय स्टार 2py, 2pz बरोबर होईल पाय 2pz, पाय स्टार 2pz. सो दीज आर द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स विच आर गेट फॉर्म. आणि त्याच्यामध्ये काय आहे, 1s ऑर्बिटल जे आहे ते आपल्याला बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही, ते नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणून आपल्याला मॉलिक्युलवर तसेच असतात. अशा प्रकारे त्याची डायग्राम मग आपण ड्रॉ करताना काय आहे ते आता बघा. सेम हेट्रोन्युक्लियर डायटॉमिक मॉलिक्युल असल्यामुळे दिस इज नायट्रोजन, ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ नायट्रोजन आणि ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ दिस ऑक्सिजन. ऑक्सिजन जो आहे आणि नायट्रोजनमध्ये काय आहे, ऑक्सिजन थोडंसं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे काय होईल, त्याची एनर्जी कमी आहे. त्याची थोडी इथे एनर्जी दाखवताना नाही बघा, हे 1s ऑर्बिटल नायट्रोजनचं आहे, त्याच्यापेक्षा खाली थोडंसं दाखवलेलं आहे ऑक्सिजनचं, एका रेषेमध्ये नाही, हे थोडं खाली आहे. अशा प्रकारे अशा सगळ्या ऑर्बिटल्स मग आपल्याला थोडी ऑक्सिजनची लेवल थोडी खाली असेल ॲटॉमिक ऑर्बिटलची आणि नायट्रोजनच्या ऑर्बिटलची. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार इलेक्ट्रॉन जे आहे दे आर गेट फील्ड, हे काय केले जातील, इलेक्ट्रॉन फील्ड केले जातील बघा. इथे 1s2, 2s2 हे नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहतोय, 1s2, 2s2, 2px1, 2py1 आणि 2pz1. सिमिलरली ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहतोय, 1s2, 2s2, 2px2, 2py1 आणि 2pz1 असं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग असे म्हटल्याप्रमाणे 1s ऑर्बिटल जे आहे ते पूर्ण भरलेलं असल्यामुळे इट डज नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग, हे बॉन्डिंगमध्ये आपल्याला भाग घेत नाही. त्यामुळे आता इलेक्ट्रॉन जे असतील दोघी ॲटॉमिक्समधले, म्हणजे याच्यातले 2 इलेक्ट्रॉन, 2, 2, 4 आणि वरचे 3, 7 इलेक्ट्रॉन्स ऑफ दिस नायट्रोजन आणि 8 इलेक्ट्रॉन्स कोणाचे आहेत, आपल्याला ऑक्सिजनचे आहेत. त्याच्यापैकी आता हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते दोघांचे 2-2 गेले,
इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 7मधनं 2 गेले 5 इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनचे, आणि आपल्याला याच्यामधले 6 इलेक्ट्रॉन्स 6 ऑक्सिजनचे. ते आपण मग फिल करणार. हे इथं सिग्मा 2s2 मध्ये 2, सिग्मा स्टार 2s2 मध्ये 2, सिग्मा 2px त्याची एनर्जी नेक्स्ट असल्यामुळे त्याला मग त्याच्यामध्ये 2. आता इथं काय पाय 2py आणि पाय 2pzची एनर्जी सारखीच असते, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले. आता त्याच्यामध्ये उरला एकच इलेक्ट्रॉन शेवटचा, कारण आपण इलेक्ट्रॉन पाहिले 5 आणि 6 11 इलेक्ट्रॉन, हे 10 झाले. इथपर्यंत 10 इलेक्ट्रॉन झाले. 11वा इलेक्ट्रॉन पाय स्टार 2py मध्ये आपल्याला गेला. अशा प्रकारे ही झाली त्याची मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅम. या मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅम आपल्याला मिळाली. त्याच्यावरून आता आपण नेहमीप्रमाणे बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकतो. बॉन्ड ऑर्डर कशी कॅल्क्युलेट करता येईल? नंबर ऑफ बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करताना काय करतो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवायडेड बाय 2. हा आपल्याला फॉर्म्युला आहे. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत बॉन्डिंगमध्ये ते आपण बघू. बॉन्डिंग म्हणजे हे सिग्मा 2s हे 2 इलेक्ट्रॉन झाले, सिग्मा 2py हे 2 4 झाले, हे 2 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन झाले. सो 8 इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग. अँटी बॉन्डिंगमध्ये किती झाले? हे 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि वरती 1 इलेक्ट्रॉन आहे पाय स्टार 2py मध्ये, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन आहेत. यांची जर वजाबाकी केली तर काय? 8 - 3 आपल्याला काय मिळणार आहे? 5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2.5. बॉन्ड ऑर्डर किती आहे? 2.5. म्हणजे दी मॉलिक्यूल एक्झिस्ट. मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर काय आहे? 2.5 बॉन्ड फॉर्म होतात. म्हणजेच एनो मॉलिक्यूल एक्झिस्ट होतो. एमओ मॉलिक्यूल ते बघा 2.5 आपण ही 2.5 बॉन्ड ऑर्डर झाली. त्याचं मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एनो मॉलिक्यूलचं नायट्रिक ऑक्साईडचं कसं देऊ शकतो आपण? के म्हणजे 1s सेल दोघांचा भरलेला आहे, त्याला आपण के सेल भरलेला आहे. त्यामुळे पुढचं आपण येणार सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2, सिग्मा 2px2, पाय 2py2, पाय 2pz2 आणि पाय स्टार 2py1 हे आपण पाहिलेलंच आहे. याच्यामध्ये आता बघा मग बॉन्ड ऑर्डर ही 2.5 आली. इट इंडिकेट्स दॅट द प्रेझेन्स ऑफ 1 सिग्मा बॉन्ड. एक सिग्मा बॉन्ड असेल आणि त्याच्यामध्ये काय असेल? एक असेल पाय बॉन्ड आणि एक 1-3 इलेक्ट्रॉन बॉन्ड. याच्यामध्ये कसा बघा सिग्मा बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आणि एक 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे, 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड. त्यामुळे अशा प्रकारे हे एनो मॉलिक्यूलचं आपल्याला काय करता येईल? मॉलिक्युलर स्ट्रक्चर हे रिप्रेझेंट करता येईल. म्हणजे बघा मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं आपण रिप्रेझेंट करतो? नायट्रोजन ऑक्सिजनमध्ये एक सिग्मा बॉन्ड, एक पाय बॉन्ड आणि एक आहे 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड, म्हणजे 2.5 आहे. हे 2 बॉन्ड आणि हा 0.5 ज्याला आपण म्हणतो त्या तसं म्हणायला गेलं तर. सो अशा प्रकारे त्याची स्टॅबिलिटी आपण डिटरमाइन करू आपण. आता आपल्याला एनो इज लेस स्टेबल दॅन N2 मॉलिक्यूलपेक्षा तो कमी स्टेबल आहे, आणि O2 मॉलिक्यूलपेक्षा कसा आहे? जास्त स्टेबल आहे. आता एनोची जी स्टॅबिलिटी आहे, लेस स्टॅबिलिटी ऑफ एनो कशामुळे आहे? तर एनर्जी डिफरन्स जो आहे 2s आणि 2p ऑर्बिटलचा नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये हा जास्त आहे, 2s आणि 2p ऑर्बिटलचा. त्यामुळे विच रिड्यूस ओव्हरलॅपिंग काय होतं? डिफरन्स जास्त असल्यामुळे ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग कमी होतं. विच रिड्युसेस ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. त्यामुळे मॉलिक्युलर ऑर्बिटल देताना त्याचं ओव्हरलॅपिंग कमी होतं. त्यामुळे दुसरं काय? प्रेझन्स ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता इथं काय? इथं वरती आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रॅममध्ये पाहिलं बघा. इथे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये मॉलिक्यूलमध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे, हा एक इलेक्ट्रॉन अँटी बॉन्डिंगमध्ये असल्यामुळे हा बॉन्ड जो आहे त्याला तो काय करतो? त्याची स्टॅबिलिटी कमी करतो. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि हा 1 इलेक्ट्रॉन अँटी बॉन्डिंगमध्ये जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तेवढी ती स्टॅबिलिटी कमी होते. त्यामुळे या बॉन्डची स्टॅबिलिटी थोडी कमी होते. त्यामुळे नायट्रोजन जो आहे एनो मॉलिक्यूल हा काय आहे? कम्पॅरेटिव्हली लेस स्टेबल आहे. त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी जर पाहिला तर पाय स्टार 2py मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे, आपण पाहिलं आहे मग अशी अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो पॅरामॅग्नेटिक आहे. तो काय आहे? एनो मॉलिक्यूल इज पॅरामॅग्नेटिक. कारण काय? त्याच्या पाय स्टार 2py ऑर्बिटलमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो काय? पॅरामॅग्नेटिक. अशा प्रकारे दिस इज मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम ऑफ एनो मॉलिक्यूल. आता आपण बघू त्याचं NO+ मॉलिक्यूल म्हणजे नायट्रोसाईल आयन किंवा त्याला नायट्रोनियम कटायन जे म्हणतो. म्हणजे एनो मॉलिक्यूल जो तयार झाला होता त्याच्यातनं 1 इलेक्ट्रॉन जर बाहेर टाकला
ज्याच्यात 15 इलेक्ट्रॉन होते NO मॉलिक्यूलमध्ये, ते 14 इलेक्ट्रॉन झाले, ते NO प्लस मॉलिक्यूल तयार होतो. हा NO प्लस मॉलिक्यूलचं मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं NO मॉलिक्यूलचं होतं, त्याच्यातलं जो π*2p मधला इलेक्ट्रॉन आहे, जो आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे π*2p तो इलेक्ट्रॉन निघून जाईल, त्यामुळे ते ऑर्बिटल त्याच्यामध्ये राहणार नाही. मग त्याचं NO प्लस मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, NO KK σ2s2 σ2s2 σ*2s2 σ2px2 π2py2 आणि π2pz2. π*2py मधला एक इलेक्ट्रॉन नसल्यामुळे ते घेत नाही. सो असं हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता त्याचं आपण डायग्रॅम जर काढली तर सेम डायग्रॅम आपल्याला मिळेल. सेम डायग्रॅममध्ये काय होईल, फक्त ही सेम डायग्रॅम मिळेल. NO मॉलिक्यूलची जी डायग्रॅम आहे ही सेम डायग्रॅम असेल, फक्त हा एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे इथे एक इलेक्ट्रॉन नसेल. एक इलेक्ट्रॉन नसल्यामुळे त्याची स्टॅबिलिटी पण वाढणार आहे. या डायग्रॅममध्ये फक्त एवढं नसणार आहे याच्यात NO प्लस मॉलिक्यूलमध्ये. NO मॉलिक्यूलमध्ये इथे एक इलेक्ट्रॉन आहे, NO प्लसमध्ये एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे इट इज गेट रिमूव्ड फ्रॉम द अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमधून निघून गेल्यामुळे NO प्लस मॉलिक्यूल तयार झाला. आणि अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमधनं इफ इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम द अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल देन द स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस. अशा वेळेला मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. मग आपण त्याच्यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करताना देखील आपल्याला सेम गोष्टी आपल्याला करता येतील. बॉन्ड ऑर्डर काय होईल, आता मग इथं एकच इलेक्ट्रॉन होता, आता अँटीबॉन्डिंगमध्ये इथं 3 इलेक्ट्रॉन होते, NOमध्ये इथं 2च आहेत, त्यामुळे त्याची बॉन्ड ऑर्डर झाली 3. NOची होती 2.5, NO प्लसची झाली 3, त्यामुळे दिस मॉलिक्यूल इज मोर स्टेबल. याच्यामध्ये काय मोर स्टेबल आहे. आणि त्याच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅममध्ये आता π*2py जो आहे त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे काय होईल, आता पेअर्ड इलेक्ट्रॉन उरलेत. मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रॅममध्ये काय, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. हा जर इलेक्ट्रॉन निघून गेला तर सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत इथे मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये. दॅट्स वाय इट इज पॅरामॅग्नेटिक. त्यामुळे तो NO प्लस मॉलिक्यूल काय होईल, मग इट बिकम्स एस पॅरामॅग्नेटिक. तो आपल्याला पॅरामॅग्नेटिक मॉलिक्यूल बनतो. त्यामुळे तो काय आहे, इट इज मोर स्टेबल दॅन NO मॉलिक्यूल. सिंगल इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यामुळे तो काय जास्त स्टेबल आहे. इथे दिलेले कंपॅरिझन दोघी मॉलिक्यूलचे, एक पॅरामॅग्नेटिक आहे तर दुसरा आहे डायमॅग्नेटिक. NO मॉलिक्यूल पॅरामॅग्नेटिक, हा डायमॅग्नेटिक. त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे मग नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये मग ट्रिपल बॉन्ड आपल्याला तयार होतात. त्याच्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड, अशा प्रकारे हा मॉलिक्यूल आहे, त्याच्यावर जास्त प्लस चार्ज. सो दिस इज अबाउट NO प्लस मॉलिक्यूल. याच्यामध्ये आता पुढचा मॉलिक्यूल जो आहे तो HCl मॉलिक्यूल, हायड्रोजन क्लोराईड मॉलिक्यूल. आपल्याला माहिती आहे दोघी, आता हा देखील हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो क्लोरीन बरोबर 17 इलेक्ट्रॉन असलेल्या बरोबर कंबाईन होईल, HCl मॉलिक्यूल तयार होईल. दोघांचे इलेक्ट्रॉन झाले मॉलिक्यूलमध्ये 18 इलेक्ट्रॉन. ॲज वी नो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजनचा आहे 1s1, क्लोरीन 17चा आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p2, 3px2, 3py2 आणि 3pz1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यामध्ये आहे. आता काय क्लोरीनचं जो काही एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये 1s ऑर्बिटल आणि 2s ऑर्बिटल हे पूर्ण भरलेलं आहे. 1s म्हणजे K सेल जो आहे तो पूर्ण भरलेला आहे, हायड्रोजनचा पण K भरलेला आहे. आणि याचं काय क्लोरीनचं पुढचा L शेल पण भरलेला आहे. क्लोरीनचा फक्त एकच L भरलेला आहे, त्यामुळे KKL त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मॉलिक्यूलचं करताना होईल. आता बघू आपण. आता क्लोरीन जो आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हायड्रोजनपेक्षा. त्यामुळे काय एक्सपेरिमेंटली शोज दॅट द एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये एनर्जीज ऑफ फील्ड 1s2, 2s2, 2p6 आणि 3s2 ऑर्बिटल ऑफ क्लोरीन आर व्हेरी लो. एनर्जी त्यांची कशी असेल, खूपच कमी असते. अँड हेन्स दे कॅन नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग. ते बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे आता काय होईल, मग क्लोरीनचे कुठलं ऑर्बिटल 3p ऑर्बिटल फक्त भाग घेतं. 3p ऑर्बिटल म्हणजे त्याच्यातलं 3s2, 3px2, 3py2 आणि 3pz हेच ऑर्बिटल भाग घेतात अशा प्रकारे. आणि हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल त्याच्यामध्ये भाग घेईल आणि आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील अशा प्रकारे. आता आपल्याला HCl जे आहे एक्स ॲक्सिसवरती 3px आणि Cl ॲटमचं करस्पॉन्डिंग ऑर्बिटल आपल्याला होतील. दस 3px ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते 1s ऑर्बिटल बरोबर हायड्रोजनच्या ओव्हरलॅप होईल अशा प्रकारे. याच्यामध्ये
आता काय होतं, एस ऑर्बिटल जे आहे ते पी बरोबर ओव्हरलॅप होतं आहे. आपण प्रत्येक वेळेला एस एस पी पी ओव्हरलॅपिंग दाखवत होतो, पण SCl मॉलिक्यूलमध्ये काय होतं आहे, दोघी ऑर्बिटल्स जे आहे वेगवेगळे, एस ऑर्बिटल कंबाईन्स विथ पी ऑर्बिटल ॲक्सिसवरती, म्हणजे 1s ऑर्बिटल आणि 2px ऑर्बिटल जे आहे क्लोरीनचं, हे क्लोरीनचं आणि हायड्रोजनचं हे कंबाईन होतील आपल्याला अशा प्रकारे. द लिनियर कॉम्बिनेशन काय होईल मग, 1s ऑर्बिटल ऑफ एच ॲटम विथ 3px ऑर्बिटल ऑफ क्लोरीन ॲटम गिव्स 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ते आपल्याला देतील 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला देणार आहेत अशा प्रकारे. हे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल झाले. मग अशी सांगितलं 1s ऑर्बिटल हे हायड्रोजनचं, 3px क्लोरीनचं, याच्याने झालं सिग्मा sp ऑर्बिटल. हे कुठलं तयार झालं, सिग्मा sp ऑर्बिटल, मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झालं. त्याचबरोबर आपल्याला त्याची अँटीबॉन्डिंग तयार होईल, त्याचे सिमिलर नोड्स असल्यामुळे बॉन्डिंग तयार झालं. हे अँटीबॉन्डिंग अपोजिट लोब्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो आपल्याला सिग्मा स्टार sp हे 2 बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला तयार होतील अशा प्रकारे. मग त्याची अरेंजमेंट करताना काय होईल, मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राममध्ये हे हायड्रोजन आणि हे क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो खाली आपण दाखवलेला आहे, एका लेवलला आपण दाखवलेली नाही, तो थोडा खाली दाखवलेला आहे अशा प्रकारे. मग त्याचे 1s ऑर्बिटल हायड्रोजनचं आणि 3pz ऑर्बिटल जे आहे क्लोरीनचं अशा प्रकारे कॉम्बिनेशन येईल. कारण शेवटच्या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन मग दोघांचे फिल झाले. सिग्मा sp मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सिग्मा स्टारमध्ये इलेक्ट्रॉनच नाही, कारण हे 2च इलेक्ट्रॉन आपल्याला फक्त फिल करायचे. सो दिस इज मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम ऑफ दी SCl मॉलिक्यूल. बघा याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 1s ऑर्बिटल आणि शेवटचं ते 3p ऑर्बिटल हेच फक्त भाग घेतात, आणि त्याच्यामध्ये 3pz आणि 3p1s1 हे ऑर्बिटल ओव्हरलॅप होतील, ॲक्सियली ओव्हरलॅप होतील, त्यामुळे सिग्मा बॉन्ड तयार होईल अशा मगाशी दाखवल्याप्रमाणे. आणि अशी ही डायग्राम आपल्याला मिळेल, सिग्मा sp ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार sp. हे एक इलेक्ट्रॉन हे इथं 2 भरले गेले, 2च इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे हे एम्प्टी राहील अशा प्रकारे. ह्याची बॉन्ड ऑर्डर आणि ते पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मगाशी सांगितल्याप्रमाणे के सेल पूर्ण भरलेला आहे, एल पण भरलेला आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय KL 3s2 3py2 3pz2 आणि सिग्मा sp2 हे तसं झालं इलेक्ट्रॉनिक. इथं थोडासा बदल आहे, सिग्मा sp2 हे सिग्मा sp2 हे आतले भरलेले असल्यामुळे त्याचं आहे सिग्मा sp2 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याची आता बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची म्हटले तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स हे अँटी बॉन्डिंगमध्ये 0 आहेत, त्याची बॉन्ड ऑर्डर एक आहे, म्हणजे सिंगल बॉन्ड फॉर्म होते. SCl मध्ये काय आहे, देर इज अ फॉर्मेशन ऑफ सिंगल बॉन्ड. अशा प्रकारे SClची डायग्राम आपण पाहिली. सो SClची डायग्राम आपण पाहिली. या दोघांमध्ये आता अनपेड इलेक्ट्रॉन डायग्राममध्ये नसल्यामुळे हा देखील काय पॅरामॅग्नेटिक आहे. याच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राममध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नाहीत, त्यामुळे तो काय डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, मॉलिक्यूल आहे. त्याची पोलॅरिटी पाहू. पोलॅरिटी क्लोरीन काय आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हायड्रोजनपेक्षा, त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जास्त असल्यामुळे ड्यू टू दिस ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहेत Clचे ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचे जास्त जवळ असतील, आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचे दे आर मोर लोकलाइज्ड ऑन द क्लोरीन. आता दोघांची एनर्जी डिफरन्स जो आहे तो जास्त असल्यामुळे आपण इथं डायग्राममध्ये पाहिले असं आहे. त्यामुळे हे जे काही सिग्मा sp मी नवीन काढतो, ही डायग्राम आहे, मी मगाशी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. इथे दोघांचा पण लेवल, आणि हा सिग्मा sp आणि सिग्मा स्टार sp. सिग्मा sp इज बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, सिग्मा स्टार sp इज अँटी बॉन्डिंग. याच्यामध्ये अशा प्रकारे आपण जॉईन केलं. ही डायग्राम आहे, मगाशी आपण पाहिलेलीच आहे. अशा प्रकारे ही डायग्राम. याच्यामध्ये काय असतील, आता इथं जे काही क्लोरीन ॲटम्स आहेत, हायड्रोजन आहे, हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये तो जवळ असेल याला, आणि हायड्रोजनची कोणाशी जवळ असतील अँटी बॉन्डिंगमुळे. त्यामुळे इलेक्ट्रॉन जे असतील ते इलेक्ट्रॉन्स आर मोर क्लोजर टू द क्लोरीनजवळ ते इलेक्ट्रॉन जास्त क्लोज असतील. त्यामुळे आपण SCl मॉलिक्यूलवरती काय करतो, नेहमीच SCl मॉलिक्यूल दाखवताना आपण Clवरती नेहमी डेल्टा निगेटिव्ह चार्ज दाखवतो आणि दिस पॉझिटिव्ह. दॅट्स वाय द मॉलिक्यूल बिकम्स पोलर वन. वाय SCl मॉलिक्यूल इज पोलर, याच्यासाठीचं एक्सप्लेनेशन आहे. अशा प्रकारे हे SCl जवळ इलेक्ट्रॉन हे काय असतं त्याच्याजवळ जास्त असल्यामुळे तो काय होतो, इट बिकम्स ए पोलर. त्यामुळे तो काय होतो, पोलर आपल्याला मिळतो.
आपल्याला जर विचारलं एक्सप्लेन द पोलॅरिटी ऑफ HCl मॉलिक्यूल किंवा वाय HCl मॉलिक्यूल इज पोलर असं जर विचारलं तर आपण म्हणू क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द हायड्रोजन अँड दॅट्स वाय देर इज अ लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन. So the atomic orbitals of chlorine are near to the bonding molecular orbital sigma sp with respect to energy, and the electrons in the bonding molecular orbital are closer or more localized towards the chlorine, which makes chlorine slightly electronegative, and the charge of the hydrogen becomes slightly positive, and due to this charge separation HCl molecule becomes a polar. त्यामुळे तो काय होतो पोलर होतो. अशा प्रकारे बाय युजिंग द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपण मॉलिक्युल्स काय करू शकतो एक्सप्लेन करू शकतो. सो अशा प्रकारे हे चॅप्टर संपलेलं आहे. फक्त याच्यातला लास्ट पॉईंट आहे आपल्याला बघायचा सिमिलॅरिटीज जे आहेत व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमधले काय सिमिलॅरिटीज आहेत ते आपल्याला इथं फक्त एक ब्रीफमध्ये आपण बघणार. पहिली सिमिलॅरिटी काय फॉर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन ऑर्बिटल ओव्हरलॅप इज नेसेसरी. दोघींमध्ये काय होतं ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग हे आवश्यक आहे. दोघी थिअरीनुसार काय ओव्हरलॅपिंग ऑफ द ऑर्बिटल मस्ट हॅव मॅचिंग सिमेट्री. दोघांचे ऑर्बिटलची काय असलं पाहिजे जवळपास त्यांची सिमेट्री म्हणजे एनर्जी किंवा ऑर्बिटलचा शेप थोडं मॅच असला पाहिजे. आणि अकॉर्डिंग टू द बोथ थिअरी द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हाय इन द रिजन बिटवीन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटल्सपेक्षा त्याची एनर्जी जी आहे हाय दोघांच्या ॲटॉमिक न्यूक्लियाच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. आणि दोघी थिअरीचे काय ते डायरेक्शनल नेचर देतात बॉन्डचं आपल्याला. आणि बोथ थिअरीज प्रिडिक्ट द नॉन एक्झिस्टन्स ऑफ He2 मॉलिक्यूल. He2 मॉलिक्यूल काय एक्झिस्ट होत नाही ते आपल्याला ते एक्सप्लेन करतात त्याच्यावरून. आणि लास्ट त्याचा जसा बोथ थिअरीज आर ॲप्रॉक्सिमेट. हे कशा आहेत सगळ्या ॲप्रॉक्सिमेट थिअरीज आहेत. दीज आर द सिमिलॅरिटीज. आता आपण बघू डिफरन्सेस काय आहेत दोघी थिअरीजमध्ये. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी काय सांगते बॉन्ड जो फॉर्म होतो तो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनने फॉर्म होतो. बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी काय सांगते बॉन्ड इज फॉर्म लिनियर कॉम्बिनेशन. आपण पाहिलं वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. त्यामुळे इथं काय हे लिनियर कॉम्बिनेशनने तयार होतात हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनने. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी काय रिटेन्स देअर आयडेंटिटी. ॲटम्स मॉलिक्यूल तयार झाल्यानंतर ॲटम त्यांची आयडेंटिटी दाखवतात. पण इथं काय आहे ॲटम्स जे मॉलिक्यूलमध्ये त्यांची आयडेंटिटी लूज करतात. ॲटॉमिक ऑर्बिटल्स VBTमध्ये मोनोसेंट्रिक असतात तर इथं मात्र काय आहेत पॉलिसेंट्रिक असतात. इथं काय वेव्ह फंक्शन जे आहे वेव्ह फंक्शन मॉलिक्युलर ऑर्बिटलचं काय प्रॉडक्ट ऑफ दिस वेव्ह फंक्शन ऑफ बोथ ॲटम. मॉलिक्युलर ऑर्बिटलचं वेव्ह फंक्शन हे प्रॉडक्ट ऑफ मॉलिक्युलर ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ ए आणि ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ बी आहे. इथं तसं नाही. इथं काय सम ऑर सबस्ट्रॅक्शन आहे बेरीज किंवा वजाबाकी. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स साय ए प्लस मायनस साय बी. इथं बेरीज किंवा वजाबाकी आहे. इथं प्रॉडक्ट आहे. पुढचं काय ते इलेक्ट्रॉन पेअर आर लोकलाइज्ड इन बिटवीन टू ॲटम्स. व्हॅलन्स बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन पेअर दोन ॲटममध्ये जे आहेत इलेक्ट्रॉन पेअर लोकलाइज असतात. आपण असं पाहिलं ओव्हरलॅपिंग. इथं इलेक्ट्रॉन दोघी ॲटममध्ये डी लोकलाइज असतात. पण मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये काय आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये ऑल न्यूक्लियाय ऑल इलेक्ट्रॉन जे आहेत सगळे इलेक्ट्रॉन्स काय दे आर डिलोकलाइज्ड ओव्हर ऑल न्यूक्लिया कन्सर्न. पॉलिसेंट्रिक असल्यामुळे जेवढे न्यूक्लिया आहेत त्याच्याशी ते त्याच्या जवळ असतात इन बिटवीन देम असतात. आणि याचा लास्ट डिफरन्स आहे हाफ फील्ड ऑर्बिटल फॉर्म व्हॅलन्स सेल टेक पार्ट इन द बॉन्डिंग. जे हाफ फील्ड ऑर्बिटल्स असतात व्हॅलन्स सेलमध्ये ते बॉन्डिंगमध्ये भाग घेतात. याच्यामध्ये कसं आहे मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये ऑल ॲटॉमिक ऑर्बिटल्स जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स फील्ड हाफ फील्ड आहेत दे फ्रॉम व्हॅलन्स सेल ते व्हॅलन्स सेल तयार करतात. इथं फक्त व्हॅलन्स सेल हाफ फील्डच घेतात. इथं मात्र फील्ड आणि हाफ फील्ड दोघी हे व्हॅलन्स सेलमध्ये भाग घेतात. असं सो हे आपल्या झालं त्याचे डिफरन्सेस ऑफ दिस मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. पुढचा डिफरन्स याच्यामधला आहे इट कॅन नॉट प्रिडिक्ट द स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी आपल्याला सांगत नाही. पण आपण बाय कॅल्क्युलेटिंग बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड एनर्जी स्टॅबिलायझेशन एनर्जी आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीच्या सहाय्याने स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकतो. पुन्हा मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे मॅग्नेटिक नेचर जे आहे B2 आणि O2 मॉलिक्यूलचं एक्सप्लेन करू शकत नाही फेल झाली ती. पण ही B2 आणि O2 मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मात्र एक्सप्लेन करते. पुढचं आहे त्याच्यामध्ये इट फेल्स टू एक्सप्लेन द एक्झिस्टन्स ऑफ ऑड इलेक्ट्रॉन स्पीशीज. म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी He2 मॉलिक्यूल
He2 प्लस मॉलिक्यूल, H2 प्लस मॉलिक्यूल. इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर मॉलिक्यूल एक्सप्लेन करत नाही व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मात्र एक्सप्लेन करतं, जसं आपण त्याच्या डायग्रॅम्स पण आपण काढलेले आहे. आणि रेझोनन्स इज ए इंटरनल पार्ट ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये रेझोनन्स हा इंटरनल पार्ट आहे. इथं मात्र रेझोनन्सचा काही रोल नाही आहे. पुढचा डिफरन्स, VBT इज सिम्पल टू अप्लाय आणि ही थोडीशी डिफिकल्ट आहे आपल्याला अप्लाय करण्यासाठी. आणि लास्ट आहे, इट इज अ लोकलाइज्ड बॉन्ड अप्रोच आहे. याच्यामध्ये लोकलाइज्ड आहे, इलेक्ट्रॉन्स आर गेट लोकलाइज्ड इन बिटवीन टू सेंटर्स, न्यूक्लियस. पण इथं काय डिलोकलाइज्ड अप्रोच ऑफ द बॉन्डिंग आपल्याला आहे. सो अशा प्रकारे आपल्याला हे दोघांमधला डिफरन्स आहे. आणि त्याच्यामधला पुढचा पॉईंट आहे, लिमिटेशन्स ऑफ द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. त्याचे काय लिमिटेशन्स आहेत, जसं व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचं आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर म्हणजे ऑड आयन स्पीशीज आहेत H2 प्लस He2 प्लसचं एक्सप्लेन करत नाही, काही मॉलिक्युलची मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकत नाही. अशा प्रकारे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. तसं याचे लिमिटेशन्स काय आहेत, याचे लिमिटेशन आहे पहिलं, इट मे इन मेनी केसेस इट कम्प्लिटली निग्लेक्ट्स द पार्टिसिपेशन ऑफ डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल पण काही मॉलिक्युल्समध्ये भाग घेतात, पण ही फक्त S आणि P ऑर्बिटलच एक्सप्लेन करते, डी ऑर्बिटलचं पार्टिसिपेशन एक्सप्लेन करत नाही. अकॉर्डिंग टू द MOT, इनर कम्प्लिटली फिल्ड सेल डू नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग. आणि हे चुकीचं आहे. याच्यामध्ये काय, इनर सेल जे आपण पाहिलं के वगैरे L सेल हे पूर्ण भरलेले असल्यामुळे ते बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही, पण ते चुकीचं आहे, ते बॉन्डिंगमध्ये भाग घेतात. त्यामुळे हे एक त्याचं लिमिटेशन्स आहे. पुढचं काय, इट इन्व्हॉल्व्स मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल्स रादर दॅन हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये काय होतं, ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग होतं, मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. मात्र हायब्रिडायझेशन कन्सेप्ट ही एक्सप्लेन करत नाही. MOT डू नॉट कन्सिडर रेझोनन्स कन्सेप्ट. रेझोनन्स याच्याशी कन्सेप्ट तो त्याचं मॉलिक्युल फॉर्मेशनवर इफेक्ट होतो, पण ही MOT ती काही कन्सिडर करत नाही. थ्रू द रिलायबल rigorous AB initio structure predictions are not possible in MOT. रिलायबल स्ट्रक्चर, rigorous AB initio स्ट्रक्चर जे प्रिडिक्शन होऊ शकत नाही, रिलायबिलिटी नाही स्ट्रक्चरची, स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यामध्ये फेल ठरते. पुढचं त्याच्यामध्ये 6वा जो काही त्याचं लिमिटेशन आहे, द नॉलेज ऑफ स्ट्रक्चर प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबल कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क. हे फ्लेक्झिबल आहे, व्हेरी रिगरस कॅल्क्युलेशन्स. पुढचा आहे, फॉर पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स इफ इग्नोर्स द व्हॅलन्सी सेल S ऑर्बिटल ऑन द सेंटर ॲटम अँड देअर कंट्रीब्युशन टू मिक्स्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्समध्ये तो काय आपल्याला करतं, S सेल ऑर्बिटल जे आहे सेंट्रल ॲटमवरचं आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे टू मिक्स्ड ॲटॉमिक ऑर्बिटल फॉर्म करण्यासाठी, ते इग्नोर करतं, ते आपल्याला ते मांडत नाही. अँड द थिअरी रिक्वायर्स नॉलेज ऑफ सिमेट्री अँड ग्रुप थिअरी. याच्यामध्ये सिमेट्री आणि ग्रुप थिअरीचं नॉलेज आवश्यक आहे. हे आपल्याला अशा प्रकारे हा ड्रॉबॅक्स आहेत, हे 8 ड्रॉबॅक्स आपण पाहिलेत मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचे. अशा प्रकारे हे चॅप्टर आपलं इथं संपलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील चॅप्टरवरती, यू आर फ्री टू आस्क मी ऑन द व्हॉट्सॲप ग्रुप ऑर यू आर ऑल्सो एबल टू आस्क मी ऑन द माय मोबाईल नंबर इफ यू हॅव एनी काइंड ऑफ द डिफिकल्टीज. लेक्चर पहा, त्याच्यामध्ये अटेंडन्समध्ये तुमचं नाव टाका. काही प्रश्न इथं दिलेले आहेत, ते अशा प्रकारे मी फक्त स्क्रोल करतो फॉर युअर फर्दर इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर आपलं लेक्चर मग हे संपलेलं असेल. अशा प्रकारे काही हे प्रश्न आहेत, स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. अशा प्रकारे हे प्रश्न आहेत, हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. फॉर युअर इन्फॉर्मेशन आय एम स्क्रोलिंग दिस. ऑब्जेक्टिव्ह बघा, तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल फर्दर स्टडीसाठी ॲज पर ॲज द एक्झामिनेशन इज कन्सर्न. So you should have to take the screenshot for this study of this objective questions. I will take the internal examination of 20 marks, test first and test second. 2 टेस्ट आपण घेणार आहोत 20-20 मार्काच्या. सो त्याच्यासाठी पूर्ण
लेक्चरचा अभ्यास करा. पुन्हा सांगेल, अगेन आय एम टेलिंग यू, इफ यू हॅव एनी काइंड ऑफ द डिफिकल्टीज देन आस्क मी ऑन द व्हॉट्सॲप ग्रुप. व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही विचारू शकतात. अशा प्रकारे दीज आर द ॲन्सर्स. काही 2 मार्काचे प्रश्न आहेत तुम्हाला जर रेफर करायचे असतील तर. सो ॲड युअर नेम इन द कॉमेंट. टिल देन एन्जॉय द लेक्चर. थँक्यू.